आंतरधर्मीय विवाहामुळे भंडारा शहरातील गांधी चौकात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भंडारा शहरातील एका 22 वर्षीय हिंदू तरुणी आणि 24 वर्षीय मुस्लिम तरुणाचे एकमेकांवर मागील 7 वर्षांपासून प्रेम जडले. या तरुण जोडप्याने 7 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर विवाह करण्याचा निर्णय घेतला. 25 फेब्रुवारी रोजी भंडारा शहरातील सौदागर मोहल्ला येथील एका मस्जिदमध्ये हे दोघेही काही मित्रांसह पोहोचले. मस्जिदचे धर्मगुरू यांनी या दोघांचा निकाह लावून दिला आणि मस्जिद ट्रस्टच्या वतीने निकाह प्रमाणपत्र देण्यात आला. यावेळी मुलीकडून कुणीही नसून मुलाकडून त्याच्या 3 मित्रांनी या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी केली. त्याचवेळी मुलीने तिचे हिंदू नाव बदलून विवाह प्रमाणपत्रात मुस्लिम नाव लिहिले. लग्नानंतर दोघेही भंडारा पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी मस्जिदमध्ये लग्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर दोघे गोंदिया येथे गेले. मात्र त्यांच्या विवाहाची माहिती मिळताच मुलीच्या घरच्यांनी त्यांच्या काही नातेवाईकांना याबाबत सांगितले. त्यानंतर या प्रकरणाला हिंदू मुस्लिम विवाह असे आंतरधार्मिक वळण आले आणि भंडारा शहरातील हिंदुत्ववादी संघटनांनी याला कडाडून विरोध केला. या घटनेनंतर दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान भंडारा शहरातील हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. मुलीचे अपहरण करून बळजबरीने लग्न केले असल्याचे सांगून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरण्यात आली. भंडारा शहरातील गांधी चौकात सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते एकवटले होते. पोलीस ठाण्यात विवाहित हिंदू मुलीचे समुपदेशन करण्यात आले आणि मुलीला तिच्या इच्छेने माहेरी पाठविण्यात आले. यावेळी काही काळ भंडारा पोलीस ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मस्जिदमध्ये अशा प्रकारे तरुण तरुणीचे निकाह करून देणाऱ्या सौदागर मोहल्ला येथील मस्जिदच्या धर्मगुरूंवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी यावेळी लावून धरली आहे.